बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न होतं की हा खटाव मान पूर्ण भाग सुजलाम सुफलाम व्हावा, या भागात विकासाची गंगा व्हावी, ही भावना हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची होती। त्याचबरोबर ज्यावेळेला युतीचं सरकार आलं त्यावेळेला प्रथम साहेबांनी ह्या योजनेला मान्यता दिली, जे कटापूर योजना स्थापन केली, स्वतः या योजनेची पाहणी केली आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे भरघोस निधी या जे कटापूर योजनेला आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांनी टाकला। त्याच पद्धतीनं काम जोमात सुरू झालं। नेरमध्ये पाणी आलं। ही पूर्ण योजना हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची स्वप्नस्फूर्ती आहे। आम्ही ठीक आहे म्हणलं बाबा, त्याचं श्रेय कोणीही घेऊ द्या, पण लोकांच्या बांधाव पाणी जाऊ द्या अशी भावना शिवसैनिकांची होती व आम माणसांची होती। पण हे स्वप्न बाळगून आज पूर्ण शेतकरी आज रस्त्यावर जो उतरलेला आहे, ज्या योजना वेराळा काठ पूर्ण सुजलाम सुफलाम व्हावा, ह्या भागची जनता सुखकर व्हावी यासाठी योजना पूर्ववत केली, पण आज तीच वेराळा नदी पूर्ण एक वर्ष झालं पूर्ण खडखडाट आहे। राजकीय दोषापोटी पाणी सोडलं जात नाही। पाणी पूर्ण सर्व भागात पाणी आहे, सर्व भाग आत्ता तुपाशी आहे आणि आमची वेराळा माई उपाशी अशी अवस्था आहे। ही पूर्ण सगळा राजकीय खटाटोप चाललेला आहे। इथले 2 आमदार आहेत आत्ता, आदरणीय शशिकांत शिंदे प्रदेशाध्यक्ष आहेत, एक जबाबदारीचे प्रतिनिधी आहेत, दुसरे आमदार महेशजी शिंदे आहेत, ते कृष्णा खोरे विकास महामंडळाचे अध्यक्ष आहेत। तरीसुद्धा त्यांच्या मतदारसंघातील लोकांना आज उपाशी राहावं लागतं आहे। ही योजना ज्या संकल्पनेतून आली, ही योजना ज्यासाठी झाली, तीच योजनेचं पाणी आज लोकांच्या दारात पोहोचत नाही, शेतकऱ्याच्या वर्गात पोहोचत नाही। तुम्ही असे इलेक्शनच्या काळात त्यांना आव्हान केलेलं शेतकऱ्यांना, आज गोरगरीब शेतकऱ्यांनी ऊस लावलेला आहे, बागायत पिकं घेतली आहेत, पण पूर्ण आज ऊससारखं पीक आज वाळून चाललेलं आहे। हा दोष शेतकरी तुम्हाला देणार आहे, येणारा काळ तुम्हाला माफ करणार नाही। लवकरात लवकर नदीला पाणी सुटावं आणि ह्या जनतेचा जो आक्रोश आहे हा तुमच्या विरोधात तर आहेच निश्चित, येणारा काळ तर तुम्हाला उत्तर दिलंच, पण अजून तुम्हाला जर वाटत असलं तर पाणी सोडावं। लोकांच्या तोंडचं पाणी पळालेलं आहे, पाणी योजना पूर्ण बंद पडलेल्या आहेत, नेर धरण पूर्ण क्षमतेनं भरलेलं आहे, पूर्ण पाणी खाली जातं आहे, डोळ्यात एकच सगळी बघतात, पण हे अश्रू तुम्हाला माफ करणार नाहीत। ही जनता पूर्ण रस्त्यावर उतरलेली आहे। आता आदरणीय राष्ट्रवादी पवारसाहेबांचा पक्ष जो आहे त्यांनी इथं आंदोलन उभारलेलं, प्रत्येक सर्वसामान्य नागरिक रस्त्यावर उतरतोय। ह्या सगळ्यांच्या अश्रू तुम्हाला शाप दिल्याशिवाय राहणार नाही।